तर सर, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही निर्धार पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर या निर्धार पत्रकार परिषदेच्या पाठीमागची आपली भूमिका काय आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ते सर्व एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये इथं उपस्थित झाले आणि या सर्वांनी हा त्यांचा अमूल्य वेळ या धावपळीच्या या सध्या होऊ घातलेल्या या सर्व बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेणं खूप अत्यावश्यक बनलेलं आहे असं मला वाटतं. साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मी स्वतः या समितीचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून सचिंद्र बाबूराव कांबळे आपल्याला या ठिकाणी सर्वांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी मी पत्रकार परिषद आयोजित करण्याचा आणि ही निर्धार पत्रकार परिषद मातंग समाजाच्या वतीने आपलं एक म्हणणं मांडण्याच्या उद्देशानं, समाजाची एक भावना प्रकट करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. लातूर शहरामध्ये प्रामुख्याने मातंग समाज हा एकसंघ, तो निर्भीड, प्रामाणिक, कठीण प्रसंगी नेत्याला साथ देणारा एक महत्त्वाकांक्षी, आशादायी आणि निष्ठावान असा समाज आहे. या समाजाने समस्या भोगलेल्या आहेत. समस्यांशी संघर्ष करतच हा समाज आज शैक्षणिक माध्यमातून असेल, आर्थिक उन्नती असेल, विविध पैलूंनी हा समाज आता थोडंसं पुढे येतोय. या समाजाची प्रगती आज होते, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, विविध क्षेत्रात असेल. तर आमचा या साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा एक विचार आहे की एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जसं लातूर शहरामध्ये विविध प्रभागामध्ये मातंग समाजाची काही ठराविक प्रभागामध्ये जनसंख्या, मतदार संख्या जास्त आहे. जसं की आपण उदाहरणार्थ तर बघू शकतो, प्रभाग क्रमांक 1 असेल, 2 असेल, प्रभाग 3 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल, 7 असेल, परत 11 प्रभाग क्रमांक 11 असेल, 12 असेल, अशा विविध प्रभागांमध्ये मागासवर्गीय बहुल मतदार, त्यामध्ये मातंग समाज हा संख्येने जास्त आहे. त्या ठिकाणी विविध समस्या आहेत. समाजाच्या समस्या आणखीन म्हणाव्या तितक्या सोडवल्या गेलेल्या नाहीयेत. त्यांना त्या पद्धतीने सामाजिक न्याय मिळालेला नाहीये. नागरी सुविधांचा खूप मोठा अभाव त्या प्रभागामध्ये दिसून आलेला आहे. लोक त्या समस्यांना रोज तोंड देत आहेत. अशा पद्धतीच्या या वातावरणामध्ये समाजातूनच एक चांगला लोकप्रतिनिधी घडू शकतो. राजकीय व्यवस्थेमध्ये जाऊन समाजाला न्याय प्रस्थापित करून देऊ शकतो. या भूमिकेतूनच ही निर्धार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. सर, आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मातंग समाजाच्या प्रतिनिधित्व द्यावं असं म्हणताय आणि सगळ्या पक्षांना आवाहन करताय, बरोबर आहे. पण आत्तापर्यंत मातंग समाजाचं प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं का, किंवा ते पुरेसं वाटत नाही का तुम्हाला? त्या मानानं पुरेसं वाटत नाही. ज्या प्रमाणात आज आमचा समाज विकसित व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेली नाहीये. ती जर व्हायची असेल तर एक सत्तेमध्ये जी ताकद असते, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आणि आपल्या समाजाचा लोकप्रतिनिधी जोपर्यंत तयार होत नाही, आपल्या समाजातून जोपर्यंत नेते घडणार नाहीत, तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. ते विकासाचा घास आपल्या समाजापर्यंत आणू शकतील आणि समाजाला नक्कीच ते न्याय देऊ शकतील, अशी एक भूमिका आहे. आणि आजपर्यंत जो वाटा मिळाला तो त्या तुलनेत मिळालेला नाहीये, हे तितकंच सत्य आहे. बरं, आपण म्हणताय की निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मातंग समाजाच्या हित संबंधी मागण्याचा समावेश असावा.
तर लातूर शहर महानगरपालिकेला दृष्टिकोनामध्ये किंवा व्हिजनमध्ये पकडून आपण म्हणूया की काय हितसंबंधी मागण्या आहेत ज्याचा की नगरसेवकाच्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश असावा असं तुम्हाला वाटतं? काय मागण्या आहेत मातंग समाजाच्या लातूर शहरातल्या खास करून? मातंग समाजाच्या लातूर शहरातील प्रामुख्याने समाजाच्या हितोपयोगी कार्यासाठी पूर्णाकृती पुतळ्यालगत अण्णाभाऊ साठेंचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्या लगत जी असणारी मोकळी आता अतिक्रमण मुक्त जी जागा उपलब्ध आहे त्या जागेवरती एक सामाजिक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ती जागा आरक्षित करून मिळावी हा एक प्रमुख त्यामध्ये आमची मागणी राहिलेली आहे. खूप दिवसापासूनची आमची प्रलंबित असणारी लहुजी साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा आम्हाला लहुजी साळवे चौक या ठिकाणी मिनी मार्केट जो पूर्वी चौक होता त्या ठिकाणीच तो पुतळा उपलब्ध करून द्यावा ही एक आमची मागणी राहिलेली आहे. परत नागरी सुविधांचा तर मातंग वस्त्यामध्ये अभाव पूर्वीपासूनच राहिलेला आहे. मातंग वस्त्यामध्ये रोड, नाली, गटार, लाईटची सोय, पथदिव्यांची सोय, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सामाजिक सभागृह उभारले पण त्या ठिकाणी लाईटची सोय नाही, त्या ठिकाणी नाल्यांची सोय नाही, त्या ठिकाणी रोडची सोय नाही, प्रॉपर त्या ठिकाणी लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली नाहीये. अशा पद्धतीनं म्हणजे जे काही प्रलंबित राहिलेले विषय आहेत ते सर्व विषय त्या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांनी विशेष करून लक्ष देऊन ते विषय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घ्यावे हाच एक त्यामध्ये आमचा म्हणजे मूळ मागणी राहिलेली आहे. बरं सर, तुम्ही सर्व पक्षांना आवाहन करताय की मातंग समाजाला उमेदवारी द्यावी, पण अनेक समाजाच्या अशा प्रकारे जयंती उत्सव समित्या आहेत. या पत्रकार परिषदेनंतर अनेक समाज पुढे येऊ शकतात की आमच्याही समाजातील खास करून आमच्या जातीतील उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारी द्यावी. तर राजकारणामध्ये जातीय समीकरण आणखी टोकानं येईल असं तुम्हाला वाटतंय का? किंवा पक्षाला जर पक्षाने ठरवलं की प्रत्येकाच्या मागणीनुसार जातीनिहाय असं वाटप करायचं तर इतके सारे समाज आहेत, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? या ठिकाणी मला खेदपूर्वक सांगताना खूपच वाईट वाटतं की ज्यावेळी स्थानिक लेवलला निवडणुकींचा विषय येतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळेस निवडणुका होऊ घातल्या आणि ज्यावेळेस निवड प्रक्रिया ज्यावेळेस चालू होते तर सर्व गणित शेवटी जातीपातीवरतीच येऊन थांबतात आणि त्यावरतीच हे सर्व गणित अवलंबून असतात आणि त्यातूनच ही लोक आणि जातीय समीकरणातूनच निवड केली जाते. हे खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणचं म्हणजे पूर्ण जवळपास महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा हे झालेला आहे. म्हणजे ही जी गोष्ट एक प्रकारे चुकीची आहे पण नेत्यांचाही काही ठिकाणी नाविलाज आहे कारण जातीचे पॉकेट डिवाइड झालेले आहेत, जातीचे पॉकेट एकत्रितकरण आणि या सगळ्या गोष्टीतूनच नेतृत्व घडत असतं आणि नेतृत्व घडत असताना त्या मानानं मातंग समाजाचं नेतृत्व घडलं नाही. त्याला अनेक कारणं असू शकतात पण मातंग समाजाचं नेतृत्व घडणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. ज्या वेळेस समाजाचं नेतृत्व घडेल त्यावेळेसच त्या समाजाची उन्नती होऊ शकेल, त्याला विकासाचा घास मिळू शकेल आणि मातंग समाजाच्या येणाऱ्या पिढीला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आणि या लातूर शहराच्या राजकारणामध्ये मातंग समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केलेला आहे, योगदान दिलेलं आहे. नेत्यांसाठी वेळोवेळी संकटामध्ये नेत्याला साथ देण्याच्या उद्देशाने कित्येक योग्य कार्यकर्त्यांनी सुद्धा माघार घेऊन नेत्यांना साथ दिलेली आहे. पण माझ्या समाजाला आज न्याय मिळण्याची गरज आहे. आज हीच ती वेळ आहे, निर्णायक वेळ आहे की ज्यावेळेस समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व या राजकीय याच्यामध्ये जर प्रतिनिधित्व मिळणार असेल तर नक्कीच समाजाची कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये उन्नती होईल आणि राजकीय वाटा पण तो आमचा हक्क आहे. पत्रकार परिषदेच्या नंतर मातंग समाजाला खरंच उमेदवारी मिळेल, जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारी मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? मला नक्कीच विश्वास आहे. सर्व पक्षीय नेते आज लातूर पॅटर्न जो गाजलेला आहे, लातूरचे नेते मंडळी सुद्धा तितकीच संवेदनशील, हुशार, कर्तबगार आणि सर्व समाजाला न्याय देणारी त्या पद्धतीची आहे. सर्वांची मानसिकता खूप म्हणजे लातूरला पुढे घेऊन जाण्याचाच प्रगतीचा विचार सर्वांचा आहे. त्यामध्ये त्यांनी जर समाजाला जर जास्तीत जास्त प्रतिनिधित्व दिलं तर समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा टाकेल.
त्यांना नक्कीच त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये नक्कीच मदत करणारा हा समाज असणार आहे आणि नक्कीच त्यांना योग्य वेळी योग्य ती साथ एकसंघ होऊन नक्कीच उपलब्ध करून देईल. परत दुसरी अशी विनंती आहे की आपण जे सर्वपक्षीय नेते ज्यावेळेस आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करत आहात तर त्यामध्ये हे जे आमचे जे जिव्हाळ्याचे महत्त्वाचे जे काही विषय आहेत त्या विषयावरती विशेष करून आता आमचं जे काही मातंग वस्ती ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मागासवर्गीय पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये शैक्षणिक व्यवस्था जाणीवपूर्वक असं भासून येतं की लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक व्यवस्था ही जाणीवपूर्वक टाळलेली काय आहे की काय असं वाटतं. तिथं शैक्षणिक वातावरणच उपलब्ध करून दिलं नाही तर मग तिथं लेकर म्हणजे विद्यार्थी घडतील कसे. तिथं एक शैक्षणिक वातावरण दिल्याशिवाय लोकप्रतिनिधींनी जोपर्यंत हा विचार पुढे घेऊन आल्याशिवाय त्या वस्तीचा विकास कसा होईल. शेवटी सर्व गोष्टींचं जे मूळ आहे ते शिक्षण आहे. शिक्षण विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या गोष्टी पुढे घेऊन आल्या पाहिजेत, पण तसं होताना दिसून येत नाही. शिक्षणाचा प्रसार विकास आणि शैक्षणिक वातावरण निर्मिती करून देण्याची सुद्धा जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. ते या माध्यमातून माझी परत त्या सर्व नेत्यांना कळकळीची विनंती आहे की हीच ती वेळ आहे. आपण मातंग समाजाला विश्वासात घ्या. नक्कीच मातंग समाज आपल्याला या ठिकाणी ताकद देईल, निष्ठावंत राहील आणि आज जे काही इकडं तिकडं पळापळीचं वातावरण आहे या पळापळीच्या वातावरणामध्ये मातंग समाज कधीच डिस्टर्ब होणार नाही. एकसंघ राहील, एकनिष्ठ राहील आणि नक्कीच आपल्यासोबत राहील. फक्त आम्ही बघतोय की आपण आम्हाला किती वाटा देताय. मी आज एक समाजाच्या वतीनं आपल्याकडे एक विनंती करत आहे की आपण खरंच आम्हाला सोबत घ्या. आम्ही नक्कीच सर्व मिळून एक समाजाची ताकद त्या नेत्याच्या पाठीशी उभं करू. मी सर्व पक्षीय नेत्यांना हे आवाहन करतोय. सर, आपण BCom MBA फायनान्स आहात, यस, उच्च विद्याविभूषित नेतृत्व तुम्ही आहात आणि वाट्याबद्दल आता आपण बोललात तर मातंग समाजाचे एकूण इच्छुक उमेदवार आणि कोणत्या पक्षाकडे किती उमेदवार पाठवायचे किंवा कोणत्या पक्षाकडून किती उमेदवारांना तिकीट मिळावं अशा प्रकारचा काही स्टॅटिस्टिकली डेटा तुम्ही तयार केलाय का? या पत्रकार परिषदेच्या नंतर समजा सर्व पक्षातील काही महत्त्वाच्या पक्षांनी, समजा काँग्रेस, भाजपा असेल किंवा अशा मोठ्या पक्षांनी जर तुम्हाला बोलावलं आणि तुम्हाला विचारलं की आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, किती लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोकांना आम्ही उमेदवारी द्यावी असं वाटतंय, असा काही डेटा तुमच्याकडे आहे का? अशी काही मागणी काही स्टॅटिस्टिकली तयारी केली का आपण? हो, नक्कीच. या विषयावरती आम्ही पूर्णपणे आमच्या साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या या विषयावरती गेल्या 15 दिवसापासून विविध आमचे ज्येष्ठ विचारवंत जे काही समाजामध्ये ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आहेत याच्याशी आम्ही विविध ठिकाणी बैठका करतोय. त्यांच्याकडून जो आम्ही डेटा कलेक्ट केला आहे किंवा मग जे काही आतापर्यंत जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही आतापर्यंत दिली गेलेली उमेदवारी असेल त्याचा एक डेटा आम्ही वेगळा तयार करून त्याच्यावरती अनालिसिस केले. जवळपास SC कॅटेगरीसाठी जो 13% कोटा आहे त्यामध्ये जवळपास मातंग समाजाला आज तागायत म्हणजे आजपर्यंत मिळालेला मॅक्झिमम त्याच्यामध्ये 5% पर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये हे शेअर मिळालेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला त्याच्यामध्ये शेअर मिळालेला नाहीये. या निमित्तानं माझी एवढीच विनंती आहे, किमान 8% तरी सर्व पक्षीय नेत्यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करून त्यामध्ये किमान 8% तरी आम्हाला त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं ही आमची विनंती आहे. आणि याच्या पुढे जाऊन आपल्या या प्रसारमाध्यमाच्या वतीने तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, परत निवेदन स्वरूपात आम्ही विविध नेत्यांना प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्षरित्या संपर्क करून आम्ही त्यांच्याशी ही विनंती करत आहोत की आम्ही त्यांना फक्त एक मातंग समाज म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व द्या. आणि दुसरी एक स्ट्रॅटर्जी आम्ही या ठिकाणी अशी डिझाईन करतोय की ज्यावेळेस ज्या पक्षाचे म्हणजे उमेदवार ती लोक देतील, नेते मंडळी ज्यावेळेस आमचा सकारात्मक विचार करून ज्यावेळेस आम्हाला हे प्रतिनिधित्व देतील त्यावेळेस डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने
आमची एक सिनियर लोकांची, एक ज्येष्ठ मंडळींची, एक आम्ही महिला भगिनी पण त्यामध्ये असतील, अशी एक 20 लोकांची एक समिती आम्ही तयार करतोय. ती समिती एकच काम करेल, या निवडणूक प्रचार प्रक्रियेदरम्यान ती विविध प्रभागामध्ये जाऊन, विशेष करून मातंग वस्त्यामध्ये जाऊन डोअर टू डोअर आपल्या विशिष्ट त्या उमेदवारासाठी जो उमेदवार, योग्य उमेदवार जो नेत्याने दिलेला आहे, जो की विशेष करून आपल्या समाजाचा आहे, मातंग समाजाचा, त्याच्यासाठी वेगळा प्रचार यंत्रणा या समितीच्या वतीने, अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आम्ही एक वेगळी प्रचार यंत्रणा पण त्यामध्ये राबविणार आहोत. जवळपास एक 8 दिवस ती यंत्रणा आम्ही प्लॅन करत आहोत. तुलनात्मक दृष्ट्या समजा एखाद्या पक्षांनी जास्त जागा दिल्या आणि एखाद्या पक्षांनी मातंग समाजाच्या उमेदवारांचा बिलकुल विचार केला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या वतीनं तुम्ही त्या पक्षावर बहिष्कार किंवा त्याच्या विरोधात काही पावलं असं काही उचलणार आहात का? काही आक्रमक पवित्र असणार आहे का? यामध्ये असं आहे, इलेक्टिव्ह मेरिट आहे. अशा पद्धतीचे जे जे उमेदवार नेते देणार आहेत त्या उमेदवारासाठी विशेष करून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामध्ये जो पक्ष जास्तीत जास्त जागा देईल त्याच्यासाठी जास्तीत जास्त तो फायदा त्यांच्यासाठी आहे. तो समाजाचा तर ते आहेच, पण त्या विशिष्ट पक्षाच्या पाठीमागे समाजाची मोठी ताकद उभं टाकणार आहे. आणि त्यासाठी म्हणून एक दुवा म्हणून ही जयंती उत्सव समिती काम करणार आहे. आणि याचा फायदा नक्कीच त्या विशिष्ट पक्षाला होत असल्यामुळं हा फायदा कोणी उचलायचा हे त्यांनी ठरवायचं. समाज त्यांना ताकद देण्यासाठी आज तयार आहे. हा विधायक विचार आहे आणि एकमेकांना जवळ आणण्याचा विचार आहे. हे दूर जाण्याचा एक विस्फोटक, विध्वंसक विचार नाही. आणि आपण यामध्ये दरी निर्माण करत नाही आहोत, तर उलट आपल्याला राजकीय पक्ष आणि सामाजिक योग्य कार्यकर्ते यांच्यामधली दरी दूर करून त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक विनंती वजा या ठिकाणी आपण हे परिषद आयोजित केलेली आहे. एक आमचा एक निर्धार आहे मातंग समाजाचा की यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी आपल्याला कुठल्याही मार्गे, कोणताही पक्ष असो, जो पक्ष आपल्या सोबत आहे त्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सभागृहामध्ये आपले विशेष सदस्य पाठवून आपले जे काही समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे. एवढाच यामागचा उद्देश आहे.